राधे राधे, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे नागपंचमी. मम्मीने सकाळी सकाळी पूजा पण केली. जा रही है चाय. तर मित्रांनो, आज मी लवकर उठलोय. फक्त 8:30 वाजले. फक्त 8:30 वाजलेले. चला चहा प्यायला या. फक्त 8:30ला. अर्धा तास लवकर उठलोय मी, अर्धा तास. गुड मॉर्निंग. मॉर्निंग साफसफाई आज सकाळी सकाळी सगळ्या गाड्या धुणं. गाडी किती चकाचक दिसते. इधर लाल परी को भी धोडाला आज. खतरनाक हवा चालू आहे. बनाई वरण चकुल्या. मम्मी झोका देऊ रे शिवाय. शिवांश काय चालू आहे? गनू कोण आहे? गनू काय शिवांश? परत कर परत. पप्पाच्या मोबाईल मध्ये पावरल. किती शांत बसलं तू. पप्पा सारखी पोज देऊन चालते बोरग. पप्पाची ऍक्टिंग करून दाखवते वैजूला. पप्पा अशी चालत होते म्हणून. हा, मी पप्पाला सांगून देते तू पप्पाची ऍक्टिंग करतोय ना. पप्पा सांगून देते मी तू पप्पाची ऍक्टिंग करतोय ना. पप्पा सांगून देणार मी आता. बाबा सांगून देणार. सांगू का? सांगू. इथं थोडंसं काम बाकी होतं माझं, ते चालू आहे. एवढं सगळं चाळून घेतलं मी. आता थोडंसं राहिलं. आता आवडलं सगळं. आजची झोपेली. थोडी देर रेस्ट करेली. 2 वाजले. थोडा वेळ झोपलो. बाहेर पाऊस चालू झाला होता. मग उठले, चहा वगैरे केली आणि आता आजी आणि मी ब्लॉग बघतोय. तिची रिएक्शन घेऊ आपण. कसं दिसतं आजी? चांगला नाही दिसतंय? कलर काय ना वो. पाऊस गेला, परत ऊन पडलं. चला आता मी दुकानातून एक चक्कर मारने पे सगळं बसून गेलीच नाही. अभी दुकान में से चक्कर मार के आके हम जा रहे घर को. आजी इकडे योगेंद्रचं लग्न बघताय. तुम्ही होते ना लग्नाला म्हणून. आजी म्हणते मी कसं कधीच राहिले. आजी यांना झालं त्याच्यामुळे. चला आता स्वयंपाकाचा टाइम होईल आपला. स्वयंपाकाला लागावं लागेल. आज बनाएंगे आंबट वरण और चपाती. तर गाईज आम्ही चाललोय चक्कर मारायला. येऊ म्हणलं चक्कर मारून आज. म्हणजे या मॅडमला गाडी शिकवायची आहे. याला गाडी शिकवते. ब्रेक द ब्रेक. बघा फुलंबरीचे गावड यात्रावाले काही इकडे थांबलेले वेवरती. आता हे फुलंबरीला येणार आहे. काका दम्मा ना. आता मग घरी जायचं नसून देऊ शकतो तुम्ही आडवे. तुला माहिती का, जेव्हा मी गाडी शिकलो तेव्हा मला कोणाच गाडी नव्हती शिकली. कसं काय शिकला? पप्पा डायरेक्ट चावी देऊन टाकत होते. चल जा शिकले. जिले आपली जिंदगी. ठोकला राहिला तर राहिला. मम्मी डायरेक्ट हातात बेल टाकून हातात देत होती की बाई तू कर, तुला येईन म्हणून. मम्मी माझ्यावर तेवढा कॉन्फिडन्स होता. तसा पप्पा तुझ्यावर गाडीचा होता. वा बेटा. असं असतं ते. शेवटी माणसंच व्यवस्थित गाडी चालू शकते. बाया फक्त पोळ्याच करू शकते. मुली फक्त पोळ्याच करू शकते. काय म्हणलं मी डायरेक्ट ठोकून देईन. ठोक दे.
ए ती लाईट देऊन सगळे पोरी बघून त्यांना पाहिले बी नाही आले दिसत बी नाही त्यांना मी हा हा ना. गावातली त्यांची पोरगी बघून मी काय म्हणलो तिकडे पब्लिक आहे म्हणून. ठीक आहे ना काढते ना गाडी हळूहळू घेते ना मी तुला मारत नाही फक्त एवढे माझ्याकडून नाही कंट्रोल झाली मी बाजूला लावून देईन बाजूला लावताना फक्त बाजूला माझ्या एखादा माणूस नको लावून गाडी सोबत. तर तुझ्याकडे आरसा करायला तू माग पण सांगते तुम्ही माझ्याकडे करून घेते मुलगी आहे माग काही बिकल ना गाडी चालवायच्या बाबतीत मेन विल बी मेन. माणसं जशी गाडी चालू शकते तशी बाई गाडी चालूच शकत नाही काही बी करा. मी फुल ऍक्सिलेटर पाय देऊन टाकीन म्हणजे बाय नुसतंच काढते फुलाच काढून पाहिजे त्या दडकून द्या मग मी विचारच नाही करणार मी मग तसंच काढते ना बाया. एवढं लक्षात ठेवून की तुम्हाला वाईट शब्द बोललेला आहे हॅलो, मग मला की तेच ना. माझ्या जीवाची पर्वा ऑलरेडी नाही हा तेच ना मग बाय तेच करते ना माणसं सोडी द्या फुलाच पाहिजे सोडते मग आम्ही सगळेजण आता आवडतोय पण कोण आवडतोय आम्हालाच नाही. एकानं गन पावडर करायला गेले दुसरे वेळाले तिसरे वेळाले पण याय ना आवरात सुरुवात केली. हा कुंकू लावा लिप बम ने मला लिप बम ये लिप बाम आणा लिप बाम आणा लिप बाम. बटर घे मैं सोच रही हूँ ये मैं व्लॉग में डालूंगी तो मेरी बेइज्जती होगी. लिप बम या बॉटल है लिप बम या बॉटल बाप धक्का बसला तुम्हाला. भाऊ म्हणायचं ना की डायरेक्ट हेच सोडून दिलं माली नावाचे गंध ही चीज नाही गंधीची तुझे होटुले लावणे नाही ग ते चिपचिप होऊन जातं. लावा लिप बाम. पायी लागालो जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ बाहेर बसते निवांत मस्त. इकडे रेडी होऊन बसते कारण की यांना जायचे का वड्यात. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.